छोट्याशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा मैदानात जमलो. तुम्ही पाहताय तुमचा आवडता कार्यक्रम लिंबू. आता दुसरी फेरी कच्चा लिंबू कोण. आणि या फेरीमध्ये आपण या दोन्ही संघांना 2 मिनिटाची वेळ देऊया. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक गमतीशीर खेळ खेळायचा आहे. ज्या खेळाचं नाव आहे सोनसाखळी. सोनसाखळी म्हणजे एक संघ मैदानात पळायला जाईल आणि एक संघ त्यांना आऊट करेल. पण आऊट करत असताना त्या संघाचे पाय आम्ही रुमालाने बांधणार आहोत. कळलं. तर लिंबू संघ आधी मैदानात पळायला जाईल आणि टिंबू संघ त्यांना आऊट करेल. 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त गडी बाद करणारा संघ या फेरीचा विजेता संघ असेल. आपण आपल्या दुसऱ्या फेरीकडे वळूया. दुसऱ्या फेरीचं नाव आहे कच्चा लिंबू कोण. तुमची वेळ सुरू होते आता. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ट्रॅप करा. घ्या 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 घे घ्या घ्या. एक उठा उठा लवकर उठा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लिंबू संघाने टिंबू संघाचे 2 गडी बाद केले. तर टिंबू संघाने लिंबू संघाचे 5 गडी बाद केलेले. त्यामुळे लिंबू संघाला मिळतात 0 गुण आणि टिंबू संघाला मिळतात 100 गुण. आत्ताच्या फेरीचा विजेता संघ आहे टिंबू. आता आपण बघूया या दोन्ही संघातले कच्चे लिंबू कोण आहेत जे पुढच्या फेरीमध्ये खेळणार नाहीत. तुम्ही या संघातले 2 कच्चे लिंबू निवडायचे आणि तुम्ही या संघातले 2 कच्चे लिंबू निवडायचे. एकमेकींकडे बघतायत पहा कशा. जे पुढच्या फेरीमध्ये खेळणार नाहीत पण कॅप्टनला काढता येणार नाहीये.
नाही असं काही नको, मुलींना तसं नको. 2 आणि 5 नंबर आपण ठरवले ना, कारण ते त्यांच्या चांगले नशिबाने येतील ते. दोघी साडी नेसलेल्या आहेत ना मोठ्या, त्यांना काढूया. त्या चांगलं खेळत आहेत, चांगलं खेळतात म्हणून आपल्याला जिंकायला चान्स पाहिजे म्हणून. मुली आहे आणि चांगल्या खेळतील. 3 मुली आहेत. कारण सांगायचं त्या चांगलं खेळत आहेत, आम्हाला खेळायला पुढे चान्स मिळाला पाहिजे म्हणून हे केलं पाहिजे म्हणून त्यांना काढलं असं चांगल्या खेळणार. बघूया आता आपण या दोन्ही संघातले कच्चे लिंबू कोण आहेत. जनरली बऱ्याचदा कच्चा लिंबू काढा म्हणला की पक्के खेळाडू काढतात आणि इकडे दोन्ही संघांमध्ये पक्क्या खेळाडूंची संख्या जरा मला जास्त दिसते. बघूया आता काय होतंय ते, मला पण जरा उत्सुकता आहे त्याची. तुम्ही कोण काढलेत 2? 2 आणि 5. हात वर करा. 2 आणि 5 का? कारण आता आम्ही तशा म्हातारा झालो आणि त्या अगदी तरुण मुली आहेत, एनर्जी जास्त आहे, त्यामुळे ते आमच्यापेक्षा जास्त पळू शकतात, जास्त खेळू शकतात. एनर्जी जास्त असल्यामुळे त्यांना आम्ही ओके. तुम्ही आम्ही काढलं आहे 3 आणि 5. हात वर करा. नाही तुम्ही थांबा. फक्त हात वर करा. 3 आणि 5. कारण तेच आहे, कारण त्या जरी सिनियर असल्या तरी त्यांची एनर्जी खूप आहे आणि आम्हाला जिंकायची इच्छा आहे म्हणून त्यांना आम्ही कच्चं लिंबू ठरवलंय. त्या आहेत असं नाही म्हणत मी, पण आम्ही ठरवलंय. यांनी तुमच्या संघातले 2 जे प्लेयर काढलेले आहेत ते खरं तर स्ट्रॉंग आहेत. हो. ते तरुण असल्यामुळे खूप चपळ आहेत. मग तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे 2 जणी होत्या ना, त्या का नाही काढल्या? त्याही चपळ आहेतच, पण तरी त्यांच्याही पेक्षा ह्यांची एनर्जी जास्त आहे. ॲट द एज ऑफ 60 दे आर ॲट 16. म्हणजे तरुणांबरोबर तरुण होऊन या खेळायचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा प्रयत्न खरंच खूप चांगला आहे आणि हाच प्रयत्न उत्तर वाढत राहावा म्हणून लिंबू टिंबूनी हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याला आम्हाला यश मिळतंय आणि हे यश केवळ तुमच्यासारख्या प्रेक्षकांमुळे, खेळाडूंमुळेच आम्हाला मिळते. त्यामुळे आम्ही साम TV तर्फे तुमचे आभार मानतो. या संघातले कच्चे लिंबू या इकडे, जे वयाने फार पक्के आहेत, आणि या संघातले कच्चे लिंबू या इकडे. तुम्हाला मिळतं सुवर्ण स्पर्श जेम्स अँड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे 1 ग्राम गोल्डच्या या बांगड्या, आणि तुम्हाला मिळत आहेत 1 ग्राम गोल्डची ही चेन. आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या फेरीकडे, म्हणजे खेळ मातीतला या फेरीकडे. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम लिंबू.